तर नमस्कार भावांनो, तुम्हाला सांगितलं होतं मी आपला सेटअप दाखवणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला तर माहिती आहे आपल्या गावात होती म्हातारा जयंती, तर आपण तिकडेच चाललो होतो सेटअपकडे. तर आपला सेटअप बघा हा पुढून येत होता. आपला सेटअप बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर जोडत होते, कारण गावासाठी सरप्राईज होतं एक नवीन प्रकारे काहीतरी नवीनच. हे बघा आपले भाऊ लोक चालले होते, तर भाऊ लोक त्यांना माहिती आहे की काहीतरी करतो, हा व्हिडिओ काढत होतो. तिथून आपण सेटअपच्या बरोबर आलो सोबत. तिथून बघा इथून सेटअप जोडण्यासाठी चालू झाला होता. हे बघा भाऊ लोक आपले टेस्टिंगसाठी थांबले होते, भरपूर सारं पब्लिक होतं. तुम्हाला तर माहितीच आहे आपण काहीतरी नवीनच करतो. हे बघा SP ऑडिओ कसा आहे, विषय टॉपचा आहे. तुम्हाला टेस्टिंग दाखवतो. तर भाऊ काय तुम्हाला तर माहिती आहे आपली एंट्री म्हणजे एकदम कडकमध्ये झाली होती. तरी भाऊ लोक बघा कसा धिंगाणा घालत होते, फुल राडा करत होते. हार्ड व्हिडिओ काढता नाही आला कारण आपल्याकडे मोबाईल नव्हतं, मित्राने काढला होता आपला शूट. हा बघा आपला SP ऑडिओ आहे, फुल धिंगाणं चालू होतं. भाऊ लोक फुल एन्जॉय करत होते आपले. तिथून आपण आपली मिरवणूक थोडी पुढं आली. तिथून तुम्हाला तर माहिती आहे आपल्या गावात प्रॉब्लेम आहेच खूप, कुठं कुठं काय काय तटातटी. इथे बघा लगेच पुढं आलं नाही तोपर्यंत लगेच खांबाला आपल्या शार्प्या अडकल्या होत्या, म्हणजे तटल्या होत्या, गाडीच पुढे जात नव्हती. तिथून आपले भाऊ लोक म्हणले ब्लॉग चालू करतोय, तर भाऊनं पण लगेच पोच द्यायला चालू केली. मग इथून कसा बसा भावाने आपल्या अलीकडे रॉड ओढून गाडी पुढे नेली. तर अजून थोडं पुढं नाही गेलं तरी इथं पत्रा तटला होता. इथं पण साईडला घेतलं, परत शार्प्या बिरप्या अलीकडे वळल्या. भाऊ ओढत होता आपला शार्प्या वगैरे. तिथून गाडी पुढे गेली. तिथून आपला अमोर भैया व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल घेतला होता. अमोर भैया काय म्हणते बघा. भावांना आपल्याला आपले भाऊ लोक खूप प्रेम देतात, पण आपला ॲटिट्यूड नाही तर आपला हा स्वभाव आहे. कारण भावांना आपण प्रत्येकाला जीव मनापासून लावतो, त्यामुळे एवढं प्रेम देतात आपल्याला. तिथून मग काय चालू झालं आपला धिंगाणा घालायला. मग काही विषय टॉपचंच आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपली म्हातारा जयंती कशी झाली हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा भावांनो. आणि पुढं आलो तर तोच प्रॉब्लेम, परत एकदा गाडी अडकली होती, कसं बसू करून गाडी सोडवली आपल्या मित्रांनी. धन्यवाद.